नमस्कार मित्रांनो. राज्यात सध्या रब्बी पिकांची कापणी सुरू असताना शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. कारण हवामान विभागाने 17 मार्च ते 20 मार्च 2026 या कालावधीमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मग नेमके कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे? कुठल्या भागात जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते? आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी? ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या खबर लाईट या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. मित्रांनो, राज्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांची कापणी सुरू आहे. अनेक ठिकाणी गहू, हरभरा आणि इतर पिकं काढण्याचं काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कापणी आणि पिकं साठवण्याच्या कामात व्यस्त असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी हवामानाचं संकट समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 मार्च ते 20 मार्च 2026 या कालावधीमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोणत्या भागात जास्त धोका आहे? मित्रांनो, सध्या गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. त्या भागामध्ये तयार झालेल्या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेजवळील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभावित होऊ शकणारे जिल्हे पहा. मित्रांनो, या संभाव्य हवामान बदलाचा परिणाम राज्यातील काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये दिसू शकतो. यामध्ये प्रामुख्याने पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो: उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील परिणाम. मित्रांनो, याचबरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या हवामान बदलाचा परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणजेच या भागांमध्ये देखील वादळी वारे, मेघगर्जना आणि पावसाच्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 18 मार्च ते 20 मार्च दरम्यान जास्त धोका. मित्रांनो, हवामान तज्ञांच्या माहितीनुसार 18 मार्च ते 20 मार्च या कालावधीत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या दरम्यान काही भागांमध्ये गारपिटीच्या घटना देखील घडू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणून या काळात शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी मोठं संकट. मित्रांनो, सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची कापणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकं कापून शेतात साठवून ठेवलेली आहेत. अशा वेळी जर अचानक वादळी वारे, पाऊस किंवा गारपीट झाली तर त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच या संभाव्य हवामान बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कृषी विभागाचं आवाहन. मित्रांनो, या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांनी आपली कापलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच पावसापासून आणि गारपिटीपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. वादळी वारे आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामाचं नियोजन करावं, असं देखील सांगण्यात आलेलं आहे. हवामान विभागाचा अंदाज. मित्रांनो, हा संपूर्ण अंदाज इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच या अंदाजामध्ये काही दिवसात बदल होऊ शकतो. साधारणपणे 15 मार्च ते 16 मार्च दरम्यान या हवामानाबाबतचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील अनेक भागांमध्ये 17 मार्च ते 20 मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणून विशेषतः ज्या भागांमध्ये रब्बी पिकांची कापणी सुरू आहे त्या शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामान विभागाकडून नवीन अपडेट किंवा सुधारित अंदाज जाहीर झाला तर
त्याबद्दलची माहिती देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. म्हणून अशाच प्रकारच्या हवामान अपडेट, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या बातम्या सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.